नमस्कार. भविष्यावर बोलू काय या कार्यक्रमात मी संपदा सगळ्यांचं स्वागत करते. तसंच मार्गदर्शक राशीचक्रकार शरदजी उपाध्याय यांचंही स्वागत करते. चंद्र हा दृष्टीला दिसतो कसा, पण तो प्रत्यक्ष आपल्या कुंडलीत काय काम करतो हे ऐकणं तितकंच मनोरंजक आणि प्रबोधनात्मक सुद्धा होतं. तसंच आज आपण चर्चा करणार आहोत तोही ग्रह तितकाच महत्त्वाचा, मंगळ. मंगळ हा पृथ्वीच्या किती जवळ आहे, किती लांब आहे, तो किती कक्षेत फिरतो आहे, या सगळ्याचा सूक्ष्म अभ्यास जे शास्त्र करतं त्या शास्त्राच्या आधारावरच आपल्याला आपलं भविष्य सांगितलं जातं. ही केवढी मोठी आपल्याला जमेची बाजू म्हणायला पाहिजे जी शरदजींकडनं आपल्याला आजही कळणार आहे. पहिला प्रश्न मी शरदजींना असा विचारेन की मंगळ किंवा भौमदोष याविषयी सांगत असताना मंगळाचं मुख्य स्थान काय आहे, महत्त्व काय आहे? हा मंगळ तू आकाशात इथे पाहिलास पृथ्वीवरनं तरी असं लाल बंद दिसतो. त्या मंगळाचे क्लोजअप घेतलेले आहेत, नासा पण आपण पाहिले कसे त्याच्यावर खडक आहेत. एकदा तर कोणीतरी पिल्लू सोडलं होतं, मंगळावर एक धावणारी बाई दिसली आणि ते सगळीकडे दाखवत होते. खरी ते नासाने सांगितलं आमच्या ह्याला सपोर्ट नाही आहे, एक खडक आहे त्याची सावली आहे, ती बाई नाही आहे ती. हा मंगळ आमच्या आयुष्यात विशेषतः पुरुषांच्या अतिशय महत्त्वाचं काम करतो. मंगळवार आणि शुक्रवार देवीचे वार का? या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य नमो नमः. शक्ती केवढी महत्त्वाची आपल्या आयुष्यात आहे. मी आत्ता बोलतो ही शक्ती आहे ना. समजा मला मलेरिया झाला, टायफॉइड झाला आणि माझं हिमोग्लोबिन 7वर आलं, असं बोलले मी त्याशी मरगळलेलं, हे लोक म्हणतील आज करू नका. पण मी बोलतोय तुझ्याशी उत्साहाने, ही शक्ती मला मंगळ देतो. हा कप उचलून आपण दोघे आता चहा प्यायला लागलो तर ती शक्ती आहे. आणि आपल्याला बरं नसतं तर बायको मग बशीतनं आपल्याला पाचते, त्याला कळतं शक्ती म्हणजे काय. वाईट वाटेल काय बायकांना ऐकून, पण उदाहरण देतो. तू ड्रायव्हिंग करते, रस्त्यात गाडी बंद पडली तर तू बाहेर उतरल्यावर काही बायका असे हळदी कुंकवाला चालल्या देवळामध्ये तबक थांबण घेऊन, त्यांना बोलवशील का तू? थट्टी पोरं उभे आहेत 4-5, जरा प्लीज जरा धक्का द्या. त्याने धक्का दिल्यावर गाडी स्टार्ट होते. बायकांनी धक्का दिला तर त्याच पहिल्या खाली पडते, गाडी त्यांनाही चालवणार. मग तुम्हाला मर्यादा कळतात ना आपल्या शक्तीच्या. पुरुषासारखी नाही आमच्या ठिकाणी झटिंगाटपणा येऊ शकत. मग हा फरक करा, मंगळ आहे. आणि खरोखरच प्रत्येक नवऱ्याचं पहिलं कर्तव्य आहे स्त्रीला संरक्षण देणे. आता काय तुला वाईट वाटेल, पण काही वेळेला नवऱ्यांना असं वागायला लागतं की माझ्या बायकोला कोणीतरी अशिष्ट वर्तन केलं तिच्याबरोबर. हे ऐकल्यावर जो पिसाळत नाही नवरा, त्या नवऱ्याबद्दल पण स्त्रीला चीड येते. मी तुम्हाला जेव्हा सांगते ह्याने अशिष्ट वर्तन केलं माझ्याशी, तुम्ही थंड कसे राहू शकता? आणि तो जर म्हणलं हे बघ काय मुंबई आहे, नाना तऱ्हेचे लोक असतात, ते म्हणजे गप्प बसा, अजिबात बोलू नका. पण तोच जर तिथे गेला, काय जे काय व्यवस्थित त्याने त्याला धडा शिकवला, त्याला आनंद वाटेल. म्हणून माझं आज म्हणणं असं आहे, तरुण पिढीला मला सांगायचं आहे, कॉम्प्युटर लॅपटॉपच्या मागे लागून तुम्ही धड व्यायाम करत नाही. एक ठेवली पाहिजे स्वतःची पर्सनॅलिटी. वृद्धापकाळात सुद्धा व्यायाम केला पाहिजे. आणि एक असं पहाडी व्यक्तिमत्व पाहिलं, व्यायाम केलेलं वाटतो करारी वगैरे, समोरची व्यक्ती 10दा विचार केला ह्याच्या वाटेला जाऊ का नको. पण ह्या पिढीमध्ये व्यायाम कधी कधी होत नाही. बिअर पिणं चालूच असतं, काही मुलं पाणी पितच नाहीत, तब्येती खराब होतात, विधभर छाती, काड्यासारख्या मांड्या किंवा दंड. आणि असा किती ड्रेस घालून जरी उभा राहिला वगैरे, तुमच्या ते कुठला तू म्हणालीस टी व्हीवरचे कार्यक्रम ब्राईड शोधण्यावर, कशी ती पसंत करेल त्याला? पुरुषाचं वैभव सामर्थ्य हेच आहे, सौंदर्यतेचं सामर्थ्य असेल, थोडा रगेलपणा तो मंगळात येतो. अनेक मुली सांगतात रंगेल नसलं तरी चालेल, रगेल पाहिजे. मंगळ म्हणजे रगेलपणा. आता मंगळाचं जे स्थान आहे ते मंगळ दोष आणि मंगळ ग्रह यांची गल्लत सुद्धा होण्याची शक्यता असते, ती कशी? दोष म्हणजे आपण मॅच मेकिंगमध्ये पाहिलं, कुठल्या स्थानी मंगळ असतात. दोष नाही येतो, एक वैशिष्ट्य आहे, ह्याची भूक आहे वेगळी, एवढंच दाखवलं जातं. पण मंगळ क्रोधाचा कारक आहे. आणि क्रोधामुळे जेव्हा कधी कधी नवरा बायकोच्या डोक्यात वरवंटा घालतो, 302 कलम लागतं, हे लक्षात घेऊन त्या क्रोधावर नियंत्रण पाहिजे.
आणि तो क्रोध शारीरिकपेक्षा एक जरब बोलण्यातली, नजरेतली ह्याने पण व्यक्त व्हायला पाहिजे. काही काळ असं होतं, मेष वृश्चिक राशीची पुरुष ऑफिसातनं परत आले की आया सांगतात, चल लवकर लोकांना पांघरून घ्या, बाबा येत आहेत. बाबा म्हणजे हिटलर आहे का? पण तो बाबा आपला भडकला तर मुलांना कुठेतरी दरारा पाहिजे. कोणी किती ना करो, प्रेम करा मुलांवर, पण एका मर्यादेच्या बाहेर गेला तर आपला बाबा वाईट माणूस आहे हे पण लागतं न्यूसन्स व्हॅल्यू. वडिलांनी मारल्यासारखं करावं, आईने समजूत घालावी. घरातला करता पुरुष हा जर खंबीर नसेल, हातपाय घालणारा असेल, घरादाराची वाट लागते. ते मंगळाचं व्यक्तिमत्व पुरुषार्थ दाखवतं. म्हणजे जशी ऊर्जा त्याच्या अंगात असते ऊर्जा असं नाही, त्याचा क्रोध. पर्सनॅलिटी पण आहे. ऊर्जा एखाद्या हडकुळ्या माणसाला पण हवीशी वाटते, पण त्याला साथ देत नाही शरीर. नियमितपणे व्यायाम म्हणजे हा असा नाही नुसतं दंड कमावण्याचा. तू बघ, सूर्यनमस्कारात केवढा व्यायाम आहे, पोहण्यामध्ये केवढा व्यायाम आहे. आणि दुसरं, पुरुषार्थाच्या कथाही वाचल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांची कथा पण वाचली. तर जसा एक तऱ्हेच्या पुरुषार्थाच्या कथा वाचून त्याला अंगामध्ये सुद्धा एक बळ येतं, बोलण्यामध्ये करारीपणा येतो, नजरेत जरब येते आणि ती व्यक्ती इतकी छान वाटते एखाद्या स्त्रीला. कारण मुळात मी एकही बाई अशी पाहिली नाही की माझा नवरा मला नाजूक पाहिजे. मग ते म्हणजे हा जरा मुलगा आक्रमक आहे. मग नवऱ्याने मारल्यानंतर हसणाऱ्या बायका आपण पिक्चरमध्ये दाखवलेल्या पाहिल्या, ते आठवत नाही पिक्चर आहे असा. आणि मग तो तिला जवळ घेतो, तो भाग वेळा, पण तिला बरं वाटतं माझा नवरा माझ्यावर अधिकार गाजवत आहे. आणि दुसरं, हा मंगळ पुरुषांना स्वातंत्र्य देतो. समजा हायवेवर काय ॲक्सिडेंट झाला आणि रात्री 2ला नवरा म्हणतो बायकोला, काहीतरी झालं मी बघून येतो, तू झोप. ती म्हणेल का, मी जरा हायवेवर जाऊन येते, तुम्ही जरा बातम्या कडी लावून घ्या. तो टेन्शन येईल त्याला. मग का बायका हल्ली सगळं झालेत ना सुशिक्षित, सगळं शिक्षण घेतलंय नाही. एकट्या दुकट्या स्त्रीला आजही असुरक्षित वाटतं. हा मंगळाचा प्रताप आहे. पण मंगळ हा पुरुषाच्या पत्रिकेत असेल तर त्याचं कार्य काय आणि स्त्रीच्या पत्रिकेत असेल तर कार्य काय, सहज उद्भवणारा प्रश्न आहे. त्याच्या आधी मला तुला विचारायचं, मनात असमाधान ठेवून पुढे नाही जायचं. तू आधुनिक काळातली स्त्री, आजच्या काळातली, तर तुला काही गोष्टी नाही पटल्या, त्या कुठल्या? नाही हो, पटल्या सगळ्या. पण सांग ना मला, कशाला असं ऍडजस्ट कर, मी तुला पटवून देतो. पण आजही आधुनिक प्रश्नांना आता वेगळ्या पद्धतीने महिला उत्तर नाही, मी देते ते आहे. उत्तर दिलं, गाडी पण अर्थात पटलं, ते तुला तिचं- पटलं नाही का? नाही नाही नाही, तिची नाजूकता, तिचं लास्य हे तर कायमच राहणार. नाही, पण कितीही स्त्री त्याबद्दल मी आधुनिक- बोललोच नाही. सुनीता विल्यम माझ्या समोर आहे, पण ती सुनीता विल्यम मंगळाचंच कर्तृत्व गाजवणारी बाई, स्त्री आहे. वडिलांच्या हस्ताक्षरातलं पत्र, गणपतीची मूर्ती आणि भगवद्गीतेची कॉपी घेऊन वर गेली होती. हे स्त्रीचं अंतःकरण पण लक्षात घ्या. तर माझं म्हणणं, काही ठिकाणी पुरुषांचीच गरज असते, जे श्रमाचं काम करायचं वगैरे. त्याच्यावर पण एका बाईने मजा केली वृषभ राशीच्या. दुपारी गोड बाई अशी दुपारी, आणि त्या गड्याला म्हणली, जरा 2:30-3ला माझ्या खोलीत ये, माझं एक काम आहे, ते तुझ्यासारखा मर्दच करू शकेल. अरे तो काय मस्तपैकी याचं भांग बिंग फाडून गेला. तर ती म्हणाली, हा पियानो जरा इथे ढकल. पियानो ढकलायला पुरुष लागला तिला. असं एक शक्तीचं स्वरूप आहे ते. पण बायकांचा मंगळ जेव्हा बलवान होतो, तर पुरुषी बायका आणि बायकी पुरुष असे जे शब्द तुला ऐकू येतात. ज्या पुरुषाचा चंद्र, शुक्र, नेपच्यून बलवान आहे, किती हळूवार आणि नाजूक वगैरे असतं. तर आपले अरुण काका नायगावकर छान बोलतात, माहिती ना तुला कविता. आता हे काय आर्टिफिशियल बोलतात का खरं बोलतात सोडून दे, पण ते बोलणं बघ त्यांचं. आणि सांगतो तुम्हाला हो, बायका पण एवढ्या दुष्ट असतात, कापतात हो बटाटे असे. हे बोलणं आम्हाला हसवतं, पण प्रत्यक्षात एखादा पुरुष तसा असेल, प्रपोजल मग तुला नको बाबा. तसं या ठिकाणी बायकांचा मंगळ बलवान आला. सुनीता विल्यमला पूर्ण माहिती होतं, काही दिवसापूर्वी कल्पना चावलाच्या अंतराळात राख झाली आहे. तर बहादूर मुली नाव दिलं. आणि ज्या वेळेला ती अंतराळात गेली, पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेली, तर हादरा बसला. तर सुनीता गोड हसत होती. सगळे ॲस्ट्रॉनॉट हसले. काय ताकद असणं, बायकांच्या सुद्धा इतकी ताकद असणं हे मंगळाचं फळ आहे. पुरुषांना त्याची गरज आहेच. मिलिटरीमध्ये जाणं, अमुक पोलीस ऑफिसर, क्रिकेटरला मंगळच बलवान पाहिजे. क्रिकेटरनी
चेंडू असा टोलवला पाहिजे की राजाबाईटोवरचं घड्याळ फुटलं पाहिजे. पण तो जर टप्पी खेळत बसला तर मग ओळखायचं त्याचा मंगळ बलवान नाही. पोलीस ऑफिसरचा मंगळ बलवान पाहिजे, मिलिटरी ऑफिसरचा बलवान पाहिजे. शाळा मास्तरचा बलवान असेल तर पोरं येत नाही शाळेत. हे लॉजिकली दोन्ही बघायचं असतं. मंगळ नावाची एक ऊर्जा आहे, शक्ती आहे, सगळ्यांनाच त्याची आवश्यकता आहे. पण बायकांच्या नाजूकपणाला छेद जातो त्याने. म्हणून असं म्हटलं वात्स्यायनाने की शृंगारामध्ये स्त्रियांचा पुढाकार रसहानी करतो. स्त्रियांचा संकोच, लज्जा ही रसवृद्धी करते. इतकं बारकावे त्याने दिलेले आहेत. तर अशा पुरुष बायका खूप असतात. आता ज्यावेळेला आपण महिला आघाडी म्हणून असा प्रकार बघतो, मग त्या महिला आघाडीचे कोणते प्रमुख आहेत, त्या घोषणा देत आहेत, पोलीस त्यांना पकडत आहेत, भेड्यावाकड्या त्याचा. हे दृश्य त्यांच्या बहादुरीचं कारक आहे, पण त्यात शुक्र नाही आहे, त्यात चंद्र नाही आहे, नेपच्यून नाही आहे. असा एक प्रकार बघायला पाहिजे. त्याच्या उलट एखादा शेतकरी आहे, रामोशी आहे, जबरदस्त दंड आहेत, बंडी फक्त घातली आहे, मुंडाचं मानलं आहे, रुबाबदार पुरुष दिसतं. पुरुषी सौंदर्य मंगळाच्या अंमलाकडे येतं. मग जितकं मंगळ बलवान तेवढं डेअरिंग करण्याची हिंमत येते. सर्कसमध्ये वाघाच्या समोर उभं राहायचं हंटर घेऊन, हे चंद्राचं काम नाही आहे, हे मंगळाचंच काम. काही होऊ शकतो, तो पिसाळतो, पण एक चाबूक असा वाजवल्याबरोबर तो सरळ येतो. त्या वाघाला सुद्धा जरब असते, तो पुरुष मंगळाचा. जेवढी धोक्याची कामं असतील, आयुष्य रिस्क आहे अशी कामं असतील, ती करणारे लोक मंगळाचे. म्हणून मंगळाची मंडळी अंड्यू रिस्क पण घेतात. तो मंगळ मेष आणि वृश्चिकेचा मालक आहे. म्हणून मेष वृश्चिकेच्या लोकांमध्ये नाजूकपणा नसेल, बहादुरी आहे. पण मग असे तुमच्याकडे कोणी व्यक्ती येते का की मी कोणता व्यवसाय स्वीकारू हे माझ्या ग्रहांवरनं सांगू शकतं का? किंवा मला एक अमुक क्षेत्र आवडत आहे, त्याला हे दुजोरा देणारे ग्रह आहेत का? मग आता मंगळाच्या बाबतीत तुम्ही सांगू शकता? करिअरसाठी वगैरे विचारायला येतात, पण त्याला एका ग्रहावर नाही सगळं अवलंबून. त्याचे स्वभाव कसा आहे, रिस्क घेण्याचा पण स्वभाव पाहिजे ना. ठीक आहे, तुझ्या पत्रिकेत उद्योगाच्या स्थानात मंगळ आहे. मी तुला सांगितलं इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिसिटीचा विषय घे, CID ऑफिसर हो, पोलीस ऑफिसर हो, ठीक आहे. पण तसे अनुकूलता आत्ता आहे का? म्हणजे उदाहरणार्थ त्याच्या उद्योगधंद्याच्या स्थानात मंगळ आहे, पण त्याला महादशा चंद्राची चालू आहे, त्याला वाव नाही. मग त्याला मंगळाची दशा येईल, त्याला त्याचं कर्तृत्व बाहेर येईल. आपण दोघेही बोलणारे आहोत, पण हे केव्हा ह्या लोकांनी आपल्याला संधी दिली तेव्हा बोलायला लागलो. दोघेच आज जाऊन बोलत बसलो असं होणार नाही ना. तर संधी मिळणं म्हणजे महादशा. उत्तम मंगळ पत्रिकेत पाहिजे, महादशा त्याची पाहिजे, आणि करंट प्लॅनेट्स त्याला अनुकूल पाहिजे, तेव्हा करतो तो बाहेर येतं. पुरुषार्थ आणि प्रारब्ध हे एकत्र आलं पाहिजे, त्याच्याने होतं. की मंगळ ग्रह प्रभावशाली आहे, तो नेहमीच उत्तम काम करणार आहे का विघातक पण आहे? मुळात प्रत्येक ग्रहाला 3 बाजू आहेत. धन बाजू पॉझिटिव्ह, ऋण बाजू निगेटिव्ह, आणि एक उदासीन बाजू न्यूट्रल. मंगळ जेव्हा बलवान असतो ना, त्याला आपण पाहतो कर्तृत्व कसे गाजवले जातात, विधायक करणं. श्रीकृष्णाने नाईलाज म्हणून कंस चाणूरांचा वध केला, ही धन बाजू आहे. पण काही वेळेला नाहक मारत सुटणं लोकांना, किंवा पुष्कळ लोकांना सवय असते कीटकांना मारायची क्रूरपणे. काय त्याने केलं का तुमचं? बेचकेने कबूतर मारत बस. त्या निरुपद्रवी प्राण्यांना काय मारता? जायचं तर वाघासमोर जा ना. अशी एक निगेटिव्ह साईड असते. आणि न्यूट्रल म्हणजे रिस्क घ्यायचं नाही. अगदी 104 EB4 240 बस संपला विषय. रिस्क न घेणारे पुरुष. हे जेव्हा मुलीला गाईड करतो आम्ही की तुझा नवरा रिस्क घेणारा नाही, तर मग तिला गायडन्स खूप मिळतो. पण बायकांचा जर मंगळ बलवान असेल आणि नवऱ्याला होऊ नये तो रोग झाला, पॅरालिसिस झाला, तो आजारी पडला, संसाराचा सगळा भार खांद्यावर घेऊन जगाला टक्कर देऊन मुलाबाळांना मोठं करणाऱ्या बायका मंगळाची शक्ती असणार आहेत. किंवा ही ऑपरेशन थिएटरमध्ये वगैरे ज्या बायका काम करतात, नर्सेस आहेत किंवा इव्हन स्वीपर्स वगैरे आहेत, ह्यांना बघावं लागतं ते सगळं. त्यांचं ती शक्ती म्हणजे मानसिक शक्ती पण असते, तोही भाग तो दाखवतो. पण काही वेळेला मंगळ निगेटिव्ह असतो. जलराशीत समजा मंगळ असेल, कर्केत नीचेचा असतो. कटकटी माणसं फार असतात काही. जरा काय झालं ना इतकं टेन्शन घ्यायचं, मूड ऑफ,
मग जरासं कुठे एक रात्री 10-11पर्यंत जागरण झालं, 9 वाजेपर्यंत झोपून राहणार, सकाळी उठलं पुन्हा असे हात अरे 4 तासाच्या गाढ झोपेवर माणसं केवढी कामं करतात. आणि हे असं स्वतःचं कौतुक करून घ्यायचं, लाड करून घ्यायचे, बायकोला नको ते ओरडायचं असं सारखं. कटकटी माणसं लोकप्रिय होत नाहीत. निगेटिव्ह मंगळामुळे, मंगळावर कुयोग झाल्यामुळे माणसं कटकटी होतात. त्याला सिनिकल, तुसडी अशी पण माणसं म्हणतात. एक कर्तृत्व विधायक असावं मस्त. सेंचुरी मारून येणारा क्रिकेटर कसा रुबाबदार दिसतो, लढाईमध्ये जिंकून आलेला सोल्जर कसा रुबाबदार दिसतो, तर ही माणसं गल्लीमध्ये मार खाऊन येतात आणि मग घरीच कटकट करतं. काय समजतात स्वतःला, उद्या बघतो. नवरी लोक पण खूप सवय असते, ऑफिसात साहेब अपमान करतो आणि घरी येऊन बायको सोडणार नाही मी चला उद्या. कोण पडते का बायकोला असं त्या स्वभाव. दुसऱ्या दिवशी ऑफिसात जात, गुड मॉर्निंग सर, झालं काय उपयोग आहे त्याचा. एक उदाहरण मी राशीचक्रात नेहमी देतो. एक मेष राशीची बाई नवऱ्यावर भडकली तर लाटणं घेऊन धावली आणि तो घुसला पलंगा खाली, कारण त्याला बायकोचा राग माहिती आहे. ती खाली वाकून सरळ म्हणा, नवरा बिवरा काय नाही, भेकडा बाहेर लपतोस काय. तो म्हणतो माझं घर आहे, कुठे बसते तुला काय करायचं. असे पण काही नवरे गिरेगा तुम्ही टांग उपर असे असतात. असं शास्त्र सांगतं, म्हणजे मी असं ऐकलंय की पुरुषाचा एक मेंदू सतत काम करत असतो, तर बाईचा डावा उजवा दोन्ही मेंदू काम करत असतात. तर असा हा ग्रहांवर काही त्याचा परिणाम. मी मेडिकलचा माणूस नाही आहे, त्यामुळे मी आता काय काय असं म्हणतात की बायकांच्या मेंदूचा आकार पुरुषांच्या मनाने खूपच लहान असतो, पण हृदयाचा खूप मोठा असतो. मी कसं सांगणार, मेडिकलचा माणूस नाही आहे. पण तुम्ही प्रत्येक तुमच्या कुंडली ज्ञानाबद्दल, ज्योतिषशास्त्राबद्दल प्रत्येक वेळेला विज्ञानाचा एक दाखला देत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की या दृष्टीने आपण एक वेगळा विषय. न्यूरोलॉजी हा खूप मोठा विषय, सामान्य डॉक्टरला सुद्धा जो कळत नाही. ते कवटी फोडून ब्रेनमधलं ट्युमर काढणारा डॉक्टर, काय अभ्यास असेल ना. मग त्या अशा एवढ्या मोठ्या विषयात आपलं अर्धवट ज्ञान कशाला सांगायचं. अभ्यास स्वने प्रकटावे. तेव्हा असा हा मंगळ जोपर्यंत विधायक असेल तोपर्यंत त्याचं स्वागत असतं, जोपर्यंत तो मृत नाही आहे तोपर्यंतही त्याचं अस्तित्व जाणवत असतं. अशा या मंगळाची माहिती दिलीत, लोक खुश झालेत, कारण आपल्याला त्यांचा प्रतिसाद लगेचच दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो, तसा तो आताही सुरू होईल. आज इथेच थांबतोय आपण. नमस्कार.